नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या ह्या विजयादशमीच्या खूप 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 शुभेच्छा. पण सध्या जर आपण पाहिलं तर जो विजयोत्सव जो साजरा होतोय हा फक्त आपल्याला क्रिकेटमध्येच दिसतोय. मार्केटमध्ये थोडीशी काहीशी एक जी पडझड झालेली आहे त्यामुळे थोडासा मूड काही लोकांचा म्हणतो ना एक डिसमूड झाला असण्याची शक्यता आहे. म्हणून एक बऱ्याच पिरियड नंतर मार्केट आउटलुकचा हा आपला सिरीज किंवा आपण म्हणूया ही जी एक आपण व्हिडिओ शूट करतो ज्याच्यामध्ये आपण काही वेळेला फंडामेंटल काही वेळेला टेक्निकल व्हिडिओज बनवून हा मार्केटचा आउटलुक एक सांगत असतो. सो ही जी काय आता रिसेंट पडझड झालेली आहे त्या निमित्तानेच हा एक छोटा मार्केट आउटलुकचा आपला व्हिडिओ आपण करतो आहोत. कदाचित आजचा व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे बिकॉज जरा पडझड पण त्या स्वरूपाचीच झालेली आहे. त्यामुळे हे जरा सांगणं गरजेचं आहे. इनफॅक्ट रिसेंटली जे इस्रायल आणि हमासचा जो वॉर स्टार्ट झालेला त्यावर पण आम्ही असं काही खास बनवलं नव्हतं, तर ते पण जमलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये कव्हर करू. सो आजचा व्हिडिओ आपण फर्स्ट आपण थोडंसं टेक्निकल बेस्ड ठेवणार आहोत, म्हणजे चार्ट्सच्या साह्याने बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण फंडामेंटल मार्केटचा एक थोडासा आउटलुक घेऊ. सुरुवात करूया स्क्रीनच्या माध्यमातून आपला हा विषय आपण समजून घेऊया. सर्वप्रथम तर आपण पाहिलं म्हणजे 23 ऑक्टोबर या दिवशी जो मोठा एक फॉल आलेला आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्या फॉलमध्ये बऱ्याच पिरियड नंतर असं झालं की सरसकट सर्व इंडायसेस डाऊन आहेत. म्हणजे ह्या वर्षीचं जो उदाहरण घ्यायचं झालं तर यावर्षी मार्चपासून आपण ही तेजी स्टार्ट होताना पाहिली. आतापर्यंतच्या सर्व आपल्या व्हिडिओजमधून आपण ही तेजी एक्झॅक्ट बॉटमला पकडली. प्रत्येक वेळी आपण मांडत गेलो की मार्केटमध्ये तेजी आहे, चालू राहील, मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये राहील, हे सर्व आपण व्यवस्थित मांडत आलो. सगळं अगदी तंतोतंत बरोबर पण येत आलं. आणि हा जो ब्रेक लागलेला आहे तेजीला तर त्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया की निदान लार्ज कॅप पडत होते, निफ्टी किंवा सेन्सेक्स पडत होते आणि मिड कॅप स्मॉल कॅप काय पडायचं नाव घेत नव्हते. काहीच नाही तर कुठली तरी सेक्टोरल इंडेक्स तरी वर असायची. पण 23 ऑक्टोबरच्या या फॉलमध्ये मात्र असं दिसतंय की सरसकट सर्वच इंडायसेस डाऊन आहे. ऑब्व्हियसली एकच एक इंडेक्स आपल्याला जी पॉझिटिव्ह दिसली ती होती इंडिया विक्स आणि ते साहजिकच आहे, फॉल आल्यावर विक्स ही वाढणारच, व्हॉलॅटिलिटी ही वाढणारच आणि म्हणून फक्त ती एकमेव आपल्याला पॉझिटिव्ह दिसली. साधारण 1.5% आसपास निफ्टी सेन्सेक्स डाऊन आहे, 2.5-3% दरम्यान मिड कॅप इंडेक्स डाऊन आहे आणि स्मॉल कॅपने तर खरंच केला. ऑलमोस्ट 3.5-4% आसपास स्मॉल कॅप इंडेक्स आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हा फॉल जो एक थोडा ड्रास्टिक आला. जनरली एक लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा पण मार्केट हे त्याच्या शेवटच्या अर्धा एक तासात पडतं याचा अर्थ थोडंसं हे कॉशियसच्या साईडला जाताना आता दिसत आहे. आय नो की सणाच्या दिवशी आपण हे थोडंसं कॉशियस व्ह्यू मार्केटचा डिस्कस करतोय. पण मला एक गोष्ट इथे मला सांगायला आवडेल. 11 सप्टेंबरला निफ्टीने त्याचा ऑल टाईम हाय दाखवलेला, म्हणजे ऑल टाईम हाय म्हणण्यापेक्षा मी म्हणेन फर्स्ट टाईम निफ्टीने 20,000चा आकडा दाखवलेला. 20,000चा एक व्हिडिओ पण आम्ही त्यावेळी बनवलेला होता. मला आठवतं 10 सप्टेंबरला आपण एक वेबिनार घेतलेला. नुकतंच चांद्रयान गेलेलं होतं त्यामुळे आपण त्याला विषय पण असाच दिलेला, पोर्टफोलिओ के 4 चांद. तसं एक भाग 1 आणि भाग 2 असे 2 वेबिनार आपण आपल्या लोकांसाठी घेतलेले. कदाचित ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची पण लिंक मिळेल. आणि 10 सप्टेंबरच्याच त्या आमच्या सेशनमध्ये पहिल्यांदा एक स्टेटमेंट आम्ही केलेलं. आपण थोडीशी पाहिजे तर त्या व्हिडिओची पण एक झलक बघूया. आणि ह्या सेशनचा हेतूच हा होता की कुठेतरी मार्केट त्याच्या फेअर व्हॅल्युएशनच्या थोडंसं पुढे आलेलं आहे. म्हणजे एक काय म्हणूया, मार्च महिन्यात जसं मी तुम्हाला एक ॲग्रेसिव्ह कॉल दिलेला की पैसा लावायचा आहे, दिवाळी इव्हेंट होता. माझ्या मते तेच लास्ट सेशन होतं ह्या बॅकग्राऊंडवालं. नाही, त्याच्यानंतर 22 जूनला पण घेतलेलं. 22 मार्च नंतर 22 जूनला झालेलं, बरोबर 3 महिन्यानंतर झालेलं. आणि त्यानंतर आज 10 सप्टेंबरला सेशन घेतोय. सो एक 2 गोष्टी ह्याशी निगडीत मी पहिलं थोडीशी प्रस्तावना देतो आणि मग मी ह्या टॉपिकवर बोलतो की व्हॉट आय एम सेन्सिंग नाव. आम्ही आता काय फील करतो आहोत मार्केटबद्दल, ह्याबद्दल पहिलं थोडंसं बोलतो. सो एक भाग कसा आहे आजच्या ह्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये की कुठेतरी आपलं मार्केट जे ज्याला आपण म्हणूया
आपल्या फेअर व्हॅल्युएशनच्या थोडं पुढे आलं आणि हे फेअर व्हॅल्युएशनच्या पुढे आल्यामुळे झालंय काय मार्केटमध्ये आणि स्पेशली मिड अँड स्मॉल कॅप प्रॉबेबली एक लक्षात घ्या, प्रॉबेबली आम्ही थोडा मिड अँड स्मॉल कॅपवर थोडा स्टडी आमचा चालू आहे. कदाचित तुम्हाला 4 ऑक्टोबर किंवा त्याच्या आधी किंवा जर नाही स्टडी पूर्ण झाला तर 11 नोव्हेंबरला मिड कॅप आणि स्मॉल कॅपवर मी कदाचित बोलणार आहे आणि ह्यावेळी कदाचित पॉझिटिव्ह नाही बोलणार आहे, हे पण मी थोडंसं सांगतो. जसं एकदा 2018च्या बजेट इव्हेंटमध्ये मी मांडलेलं की मिड अँड स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे, मिड अँड स्मॉल कॅपमध्ये खरेदी नाही करायची आहे आणि एक मोठा फॉल मिड अँड स्मॉल कॅपमध्ये येण्याची शक्यता आहे. सो मिड अँड स्मॉल कॅपबद्दल एक विधान त्यावेळी केलेलं आणि ते विधान असं होतं की कुठेतरी ह्या सेक्टरबद्दलचा जो आमचा व्ह्यू आहे हा कॉशियस आहे, न्यूट्रल आहे. इनफॅक्ट मी त्यावेळी गेल्या काही दिवसांमध्ये स्पष्ट हे मांडतोय की मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये लमसम पद्धतीने गुंतवणूक करू नका, म्हणजे एकाच वेळी गुंतवणूक करू नका. जर तुमच्या म्युच्युअल फंड्स थ्रू SIP चालू असतील मिड अँड स्मॉल कॅपच्या तर त्या कंटिन्यू होऊ दे, कारण त्या तर कंटिन्यू झाल्याच पाहिजे ॲव्हरेजिंगसाठी. पण एक मात्र रक्कम म्हणजे गेली 6 महिने जे मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंड्सकडे जो पैसा येतोय मिड अँड स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये ह्या कॅटेगरीमध्ये, तशा स्वरूपाची गुंतवणूक शक्यतो करू नका. हा एक आमचा कॉशियस व्ह्यू होता, कारण व्हॅल्युएशन ओव्हर स्ट्रेच होत आहेत, प्राइजेस जवळपास 30-40% वाढल्या आणि खूप कमी पिरियडमध्ये. हे त्या वेबिनारमध्ये आम्ही मांडलेलं होतं आणि कुठेतरी आता आपल्याला दिसतंय की जस्ट फक्त 1-1.5 महिना झाला या गोष्टीला. या 1.5 महिन्यामध्ये मार्केट फ्लॅटिशच राहिलं आणि आता ते फॉल एक आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. आपण थोडंसं टेक्निकल आउटलुक मार्केटचा समजून घेऊया स्क्रीनच्या माध्यमातून. स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय जो चार्ट आहे तो आहे निफ्टीचा. निफ्टीला एक स्ट्रॉंग सपोर्ट होता जो आपण पाहतोय, तो होता 19,300. या ठिकाणी लाईन ड्रॉ केलेली सुद्धा आपल्याला दिसतेच आहे आणि आज हा सपोर्ट ब्रेक झालेला आपल्याला दिसतोय. आज निफ्टीची क्लोजिंग जी आपण पाहतोय ती आहे 19,278. सो आजचा अर्थ 23 ऑक्टोबरचं आपण डेटा डिस्कस करतो आहोत. कुठलीही मोठी इंडेक्स म्हटलं तर त्याला एक शार्प नंबर हा कधी सपोर्ट नसतो, त्याला एक रेंज पद्धतीने बघितलं पाहिजे आणि नेक्स्ट म्हणजे जर 19,300 तर एक रेंज सपोर्ट जर आपण बघितला तर तो होतोय 19,220, 19,200. सो आता एक गोष्ट इथे बघण्याची आपल्याला गरज आहे की 19,200 ते 19,300 ह्या दरम्यान निफ्टी सपोर्ट घेत आहे का. सलग एवढा फॉल आल्यानंतर निफ्टी इथे कुठेतरी स्टेबल किंवा आयदर हा फॉल म्हणतो ना, हा फॉल कंटिन्यू तरी होईल किंवा 19,200 ब्रेक करत असेल निफ्टी तर हा खूप स्ट्रॉंगली हा फॉल कंटिन्यू होताना दिसतो. अदरवाईज जर मार्केटला स्टेबल व्हायचं असेल निफ्टीला रॅदर तर ते 19,200 19,300 मध्येच इथेच कुठेतरी स्टेबल होण्याची गरज आहे, जर आपली अशी अपेक्षा असते की मार्केट अजून पडू नये तर. बट ॲक्च्युली स्पीकिंग थोडंसं हे इन्व्हर्स हेड अँड शोल्डर टाईपचा पण पॅटर्न आहे जो पण क्लिअरली दाखवतोय की सपोर्ट्स तर ब्रेक झालेले आहेत. एक्झॅक्ट आपण सप्टेंबरच्या थोडंसं ऑगस्टच्या एंडला, मला आठवतं 29 ऑगस्टला आपण एक व्हिडिओ केलेला ज्यामध्ये हे मांडलेलं की जस्ट GDPचा नंबर येईल 3-4 दिवसांनी, जो GDPचा नंबर येईल हा जर चांगला नाही आला तर निफ्टीमधील हे करेक्शन अटळ आहे, हा फॉल असाच कंटिन्यू राहू शकतो. आणि बरोबर 2 दिवसानंतर GDPचा नंबर आपल्या देशाचा खूप चांगला आला ज्या क्वार्टरचा आपण पाहिला आणि त्यानंतर ही एक रॅली कंटिन्यू झाली. परत आपण पाहिलं की एक फॉल हा परत सुरू झालेला आहे. सो ही मेजर इंडेक्स आपण बघतोय निफ्टी 19,300चा जो सपोर्ट होता, जो बराच काळ होता, हा कुठेतरी आपल्याला ब्रेक होताना दिसतोय. नाउ वी हॅव टू वेट. 19,200ची लेवल आपण पाहणं आता गरजेचं झालेलं आहे. पुढच्या इंडेक्सकडे जाऊया आपण. नेक्स्ट इंडेक्स इज निफ्टी बँक. बँक निफ्टीची सिच्युएशन थोडीशी जास्त आपल्याला निगेटिव्ह दिसते आणि द रिझन इज बँक निफ्टीचा जो सपोर्ट होता हा होता 43,600 आणि इथे बराच काळ बँक निफ्टीने एक आपण पाहू शकतोय की सस्टेन केलेला होता. सो हा पण सपोर्ट आज आपण या ठिकाणी पाहतोय ब्रेक झालेला आहे. इनफॅक्ट बँक निफ्टीमध्ये
इमिजिएट फॉर्मेशन पण आपल्याला दिसते, काइंड ऑफ अ डबल टॉप फॉर्मेशन पण बँक निफ्टीमध्ये झालेलं होतं 46,300च्या लेवलला. कारण ज्यावेळी मागच्या वेळी जेव्हा जुलै महिन्यामध्ये बँक निफ्टीने त्याचा ऑल टाईम हाय दिलेला, तेव्हा निफ्टीने नव्हता दिला, आणि त्यानंतर जेव्हा 11 सप्टेंबरला निफ्टीने दिला त्यावेळी बँक निफ्टीने नव्हता दिला. सो प्रॅक्टिकली स्पीकिंग सेक्टोरल इंडेक्स म्हटलं तर ती डायव्हर्सिफाईड इंडेक्सपेक्षा जास्तच वोलाटाईल असणार, आणि तेच आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पण नुसतं 43,600च नाही, तर बँक निफ्टीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बँक निफ्टीच्या आजच्या फॉलमध्ये हे दिसतंय की बँक निफ्टीने जे 43,400 म्हणजे एक मोठी रेंज आपण पाहिली, 43,600 43,400, आजच्या फॉलमध्ये हे दोन्ही सपोर्ट्स ब्रेक झालेले दिसत आहेत. आणि बँक निफ्टीसाठी आता एकच महत्त्वाचा जो सपोर्ट आपल्याला दिसतोय तो आहे 42,600, आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो आहे 42,000. सो 42,600 42,000 ह्या लेवल्स बँक निफ्टीवर आपल्याला कदाचित येणाऱ्या पिरियडमध्ये दिसू शकतील. हा एक क्लिअर पॅटर्न ठीक म्हणतो ना, एक ओव्हरऑल तर चित्र खूप बिघडलेलं आहे. टेक्निकली तर ग्राफ निगेटिव्हच आहेत. आता फक्त एका म्हणतो ना, जसं लास्ट व्हिडिओमध्ये मांडलेलं की एखादा स्ट्रॉंग GDP नंबरच मार्केटला वर नेऊ शकतो. आता इमिजिएट तर काय स्ट्रॉंग कुठला नंबर पण नाही आहे, कारण अगेन GDPचा नंबर यायला अजून आता 1 महिना बाकी आहे. त्यामुळे इमिजिएट नियर टर्म पॉझिटिव्ह तर मार्केटसाठी सध्या तरी काही दिसत नाही. आपण जाऊया मिड कॅप इंडेक्सकडे. मिड कॅप इंडेक्सच्या बाबतीत आपण सर्वप्रथम बघूया, दोन्ही मिड कॅप इंडायसेस आपण बघू शकतो, कारण ऑलमोस्ट दोघांचा पॅटर्न एकसारखाच दिसतो आहे. या ठिकाणी आपण मिड कॅप इंडेक्सचा जो हाय बघितला, हा एक्झॅक्ट ज्या दिवशी निफ्टीने ऑल टाईम हाय दिलेला 11 सप्टेंबर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण पाहिला मिड कॅप इंडेक्सने सुद्धा 12 सप्टेंबरला त्याचा ऑल टाईम हाय दिलेला. या दिवशी एक मोठा फॉल आपण पाहिलेला इंट्राडेमध्ये, आणि त्याच्यानंतर सिमिलर फॉल आपण आता पाहतो आहोत. सो इथे पण जर आपण पाहिलं, मिड कॅप इंडेक्सच्या बाबतीत पण पाहिलं, मिड कॅपच्या दोन्ही इंडेक्स आपण आज बघणार आहोत. सो या ठिकाणी पण आपण पाहतोय की 14,800ची लेवल होती, जो एक स्ट्रॉंग सपोर्ट होता. आजचा फॉल एवढा स्ट्रॉंग होता की त्याने बऱ्यापैकी त्याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. सो कुठेतरी मिड कॅपचं हा जो फॉल आहे हा पण इथे मिड कॅपच्या रनअपच्या हिशोबाने हा फॉल एक्सपेक्टेड होता, आणि तो आलेला आहे. सो बराच काळ मिड कॅप इंडेक्सने कन्सॉलिडेट केल्यानंतर हे खालच्या बाजूला हा ब्रेकआउट दिलेला आहे. त्यामुळे एक करेक्शन मिड कॅपमध्ये थोडंसं अजून हे कंटिन्यू राहण्याची शक्यता इथे दिसते. आपण दुसरी मिड कॅप इंडेक्स बघूया. आपला जो 27 मेचा इव्हेंट झालेला, ज्यामध्ये आपण हे मांडलेलं की एक्झॅक्ट हा दिवस होता, ही क्लोजिंग होती, एक 33,000ची क्लोजिंग मिड कॅप इंडेक्सने दिलेली, आणि बरोबर त्याच शनिवारी म्हणजे शुक्रवारी क्लोजिंग झाली. विकली ग्राफ आहे, आणि शनिवारी आपला इव्हेंट होता, आणि त्यानंतर आपण ही एक सलग तेजी पाहिलेली. आपल्या यूट्यूबवर तर आपण एप्रिल महिन्यातच हा व्हिडिओ बनवून मांडलेलं की पुढची तेजी मिड अँड स्मॉल कॅपमध्ये आहे, आणि त्याचं रिझन हे होतं जे आपण या ठिकाणी पाहू शकतो की मार्केट मिड अँड स्मॉल कॅप एका मोठ्या कन्सॉलिडेशन नंतर ब्रेक करून बाहेर पडलेले. सो हाच होता पहिला ब्रेकआउट आपल्या मिड कॅप इंडेक्ससाठी, आणि हा एक जास्त स्ट्रॉंग ब्रेकआउट होता, ज्यामध्ये जवळपास 1.5 वर्षाचा मार्केटने त्याचा हाय काढलेला होता, जो आपण ह्या ठिकाणी पाहिला. आणि देन वी सॉ दिस, ही एक सलग तेजी आली. आतापर्यंत एक काय म्हणूया फास्टेस्ट होती ही, आणि त्या तेजीला कुठेतरी आज ब्रेक लागलेला आहे. सो वी हॅव टू नाव सी, आपल्याला थोडं थांबावं लागेल आणि बघावं लागेल की आता मिड कॅप इंडेक्स कुठे सपोर्ट घेते. बट याला सपोर्ट पण थोडासा आता लांबच आहे. इमिजिएट सपोर्ट जर आपण बघितलं तर 37,200, म्हणजे तो इथून पण अजून जवळपास एक 4 ते 5% डाऊन आहे. सो एक अजून फॉल होण्यासाठीची एक जागा इथे बनते आहे. इनफॅक्ट मी 10 सप्टेंबरच्या त्या वेबिनारमध्ये मांडलेले की कदाचित 4 ऑक्टोबरपर्यंत आम्ही आमचा हा व्ह्यू मेन्शन करू. बट देन वी डिसाइडेड की आपण थोडंसं अजून थांबू, कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट्स बघू, आणि तो फंडामेंटल पार्ट मी इथून पुढे मांडेनच. स्मॉल कॅपमधला फॉल हा समहाव जरा जास्त दिसतो ह्यावेळी. सो स्मॉल कॅप इंडेक्स जर आपण पाहिलं तर सेम पॅटर्न, 12 सप्टेंबरला पहिला मोठा फॉल दाखवलेला, त्याच्यानंतर समहाव स्मॉल कॅप इंडेक्सने परत ऑल टाईम हाय ॲक्च्युली 18 ऑक्टोबरला दाखवलं. म्हणजे
सगळ्यात छोटी इंडेक्स की आपण म्हणूया छोट्या कंपन्या ह्या मार्केटला न जुमानता नवीन हाय दाखवत्या, पण आजच्या या एका फॉलमध्येच त्याने काय म्हणूया की मागचे सगळेच सपोर्ट ब्रेक केलेले आपल्याला दिसत आहेत. सो स्मॉल कॅपच्या बाबतीतला पण जो एक पॅटर्न दिसतोय हा तेवढा खास दिसत नाहीच आहे आपल्याला. आणि फक्त आता तेच आहे की फक्त जस्ट बिकॉज एक फंड्स फ्लो स्ट्रॉंग आहेत, म्युच्युअल फंडचे SIP नंबर खूप स्ट्रॉंग येत आहेत, त्यामुळे जर स्मॉल कॅप सस्टेन झाले तर. पण स्मॉल कॅपला एक जो इमिजिएट सपोर्ट 13,000ची जी 12,300ची जी लेवल आहे ही जर घेऊ शकलं स्मॉल कॅप इंडेक्स तर वेल अँड गुड. बट मार्केटच्या बाकी इंडायसेसमध्ये फॉल कंटिन्यू राहिला तर स्मॉल कॅप पण ह्या ठिकाणी सस्टेन होताना दिसत नाही. बऱ्याच पिरियडनंतर हा म्हणतो ना हे युनिफॉर्म फॉल हा दिसतोय की ज्याच्यामध्ये सर्वच इंडायसेसमधला फॉल हा कंटिन्यू होताना दिसतोय. सो आय एम शुअर की हे थोडंसं बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी आवडत नसतील की मार्केटमध्ये फॉल येणं वगैरे. पण बघा एक ह्याच निमित्ताने मी इथे सांगेन की हाच तर गुणधर्म आहे ना शेवटी मार्केटचा. 6-7 महिने आपण तेजी पण चांगली एन्जॉय केली, अनुभवली, फायदा पण करून घेतला. मग जेव्हा अशा प्रकारचे फॉल येतात तेव्हा असं थोडी ना नाउमेद होऊन चालेल. ह्या गोष्टी तर होत राहणार. आणि आता मेन रिझनकडे येऊया की हे का घडते. ह्याला रिझन इस्रायल हमास युद्ध आहे का? तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या, इस्रायल हमास युद्धाचा जेवढा एक्सपेक्ट करतात लोक किंवा जेवढा लोकांना वाटतोय की हा इम्पॅक्ट आहे, तर त्यावर आमचं मत आहे असं नाही. इस्रायल हमास युद्ध हे एक देश आणि एक टेररिस्ट ग्रुप ह्यांच्यामधलं आहे. क्रूड ऑइलच्या किमती वरती राहण्यासाठी काही अरब तिकडचे जे देश आहेत ते त्या हमासला वगैरे सपोर्ट करताना आपल्याला दिसत आहेत. बट ॲक्च्युली बघायला गेलं तर जर समजा हे युद्ध एवढं सिव्हिअर असतं आणि आय एम शुअर की आम्ही युद्ध एक्सपर्ट्स वगैरे नाही आहोत, पण आपण इकॉनॉमिक अँगलने हा विषय बघतो आहोत. अदरवाईज हे खूप जास्त सिरियस असतं तर ऑइलच्या प्राइसेस आपल्याला खूप जास्त शूटअप होताना दिसल्या असत्या, जसं गेल्या वर्षी म्हणजे 1.5 वर्षापूर्वी रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी झालेलं की त्यावेळी आपण पाहिलं की ऑइलच्या किमती सहज आपण डायरेक्ट 120, 130, 140 पर्यंत जाताना पाहिलेल्या. तसं यावेळी नाही घडलं. इनफॅक्ट युद्धाच्या आधीच ऑइल प्राईस ज्या वाढलेल्या होत्या, जे आपण पाहिलेलं 94 पर्यंत गेलेलो होतो, त्याच्यामध्ये फॉल ऑलरेडी आलेला. तो फॉलच जवळजवळ 85-86 पर्यंत ऑइलला घेऊन आलेला होता. आणि त्यानंतर एक ऑइल म्हणतो ना युद्ध स्टार्ट झालं तर एक छोटासा स्पाईक आला आणि परत ते स्टेबल झालेलं आहे. त्यामुळे ॲक्च्युली मग प्रश्न असा पडेल की हे मार्केट का पडतंय. हे मार्केट पडतंय ह्याचं रिझन हे आहे की अमेरिकेची बॉन्ड यील्ड आपल्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण मांडलेलं, आपण परत एकदा स्क्रीनकडे जाऊन ही गोष्ट बघूया. सो ह्या ठिकाणी आपण बघतोय की आज US बॉन्ड यील्ड पहिल्यांदा ही आपण पाहिली की 5च्या वरती ट्रेड केलं त्याने. सो हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आता याचं रिलेशन काय हे आपण समजून घेऊया जेणेकरून आपल्याला कळेल की हे असं का घडतंय. बघा बॉन्ड यील्ड, जस्ट मी स्क्रीन आता या ठिकाणी थांबवतो, आपला बराचसा पार्ट झालेला आहे. US बॉन्ड यील्ड 5ला जाते याचा अर्थ काय की आज जर तुम्ही अमेरिकेच्या बॉन्ड्समध्ये पैसा ठेवता, ज्याला रिस्क फ्री इन्स्ट्रुमेंट म्हणतात, म्हणजे त्याच्यात कुठलीही जोखीम नाही, काही झालं तरी सरकार तुम्हाला तेवढा परतावा देणारच आहे. सगळ्यात मोठा देश, सगळ्यात मोठं सरकार हा एक निश्चित परतावा देणार आहे. 5% जर US बॉन्ड यील्ड ट्रेड करते, ह्याचा साधारण म्हणजे एक सरळ अर्थ हा निघतो की जर रिस्क फ्री ॲसेटमध्ये जर 5% रिटर्न्स बनत असतील तर ऑब्व्हियसली पैसा हा तिथे जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अशा वेळी हे एक इन्व्हर्स रिलेशन असतं जगामध्ये की जेव्हा बॉन्ड यील्ड वाढते तेव्हा साहजिकच इक्विटी मार्केटमधून पैसा बाहेर पडतो, कमी होतो आणि तो US ट्रेजरीजमध्ये जातोय. तर हे एक चित्र आहे की ज्याच्यामुळे आपण हा एक फॉल पाहतोय. आता हे रिव्हर्स व्हावं म्हणजेच काय की बॉन्ड यील्ड कमी व्हावी जर आपण एक्सपेक्ट करतो तर ते तेव्हाच शक्य होणार की ज्यावेळी US इन्फ्लेशनचे आकडे कमी होते. मध्ये 2.25% त्यांचा इन्फ्लेशनचा आकडा आलेला होता, पण तो आता परत वाढला. तो परत वाढल्यामुळे मधल्या एका फेड पॉलिसीमध्ये म्हणजे त्यांच्या सेंट्रल बँकेच्या पॉलिसीमध्ये त्यांनी व्याजदर होल्ड केले. पण आता अशी सिच्युएशन निर्माण झाली आहे की जर बॉन्ड यील्ड वाढते तर ऑब्व्हियसली फेडला
त्याला मॅचअप करण्यासाठी व्याजदर हे वाढवावेच लागणार. सो हा जो मार्केटमध्ये फॉल येतोय हा या रिझनने येतोय की एका बाजूला आपण म्हणतोय की बॉन्ड यील्ड वाढते, इन्फ्लेशन त्यांचं वरती आहे, व्याजदर कुठेतरी ग्लोबली परत शूटअप होण्याची शक्यता आहे. आणि याला अजून एक फॅक्टर राहिला की चायनाचे शेवटच्या क्वार्टरचे आकडे थोडेसे बेटर आलेत, म्हणजे हे परत इन्फ्लेशनला बूस्ट करण्याची सिच्युएशन निर्माण होते, कारण डिमांड तिथून परत क्रिएट होईल. तर या सगळ्या फॅक्टरमध्ये हे सगळे मार्केट आपण पडताना बघतो आहोत. सो आता पुढे काय हा जो प्रश्न आहे, आपल्याकडे रिझल्ट सीझन चालू आहे. अजून तरी आपल्याकडे जेवढे रिझल्ट आलेले आहेत, जेवढ्या कंपन्यांचे रिझल्ट आले, ह्यातले रिझल्ट खूप ब्लॉकबस्टर नाही आलेत, म्हणजे एकदम ज्याला आपण म्हणू एकदम सुपर डुपर हिट असे रिझल्ट अजून तरी नाही आलेत. अजूनही आपल्या कंपनीचे ह्या क्वार्टरचे जे रिझल्ट येत आहेत हे थोडेसे न्यूट्रल स्वरूपाचे येत आहेत. हे थोडेसे पॉझिटिव्ह साईडला जर अजून गेले, कारण रिझल्ट सीझन अजून थोडा पिरियड चालू राहील, कंपन्यांचे रिझल्ट जर थोडेसे बेटर जर यायला लागले, आपले क्वार्टरली अर्निंग जे येत आहेत हे जर थोडे बेटर यायला लागले, प्लस गायडन्स, जसं आपण पाहिलं की ज्या मोठ्या IT दिग्गज कंपन्यांचे जे रिझल्ट आले त्याचे रिझल्ट ठीकठाक आले, पण त्यांनी गायडन्स चांगलं नाही दिलं, उदाहरणार्थ TCS, इन्फोसिस. तसं जर होत असेल की रिझल्ट ठीकठाक येत आहेत पण जर गायडन्स प्रॉपर नसेल, किंवा उलटं म्हणूया आपण रिझल्ट खास नाही आहेत आणि गायडन्स पण खराब नसेल, तर मग मात्र मार्केट सस्टेन होणं थोडंसं अवघड आहे. आताच्या सिच्युएशनला सध्या असंच दिसतंय की मार्केटला इमिजिएट बूस्ट जो पाहिजे हा अर्निंग्सकडून मिळू शकतो. अर्निंग जर ठीकठाक आले तर आपलं मार्केटचं मोमेंटम कंटिन्यू राहील. अदरवाईज जर एक सिच्युएशन पाहिली तर सेंटिमेंटल बूस्ट मार्केटला मिळेल कदाचित डिसेंबर महिन्यामध्ये, जेव्हा आपण स्टेट इलेक्शनला सामोरे जाऊ. आणि तो जो स्टेट इलेक्शनचा आउटकम जो येईल हा जर मार्केटच्या फेवरेबल असेल तर त्यावेळी आपल्याला एक साधारण असं दिसेल की मार्केटमध्ये एक परत रिकव्हरी दिसेल. अदरवाईज करंट सिच्युएशनला जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये ॲटलिस्ट मार्केट इथून एक न्यूट्रल किंवा थोडासा हा फॉल एक्सटेंड करताना दिसते, अनलेस अँड अनटिल ही ग्लोबल सपोर्ट्स, बॉन्ड यील्डमधला फॉल किंवा डोमेस्टिक्स बाबतीत जर सांगायचं झालं तर स्ट्रॉंग क्वार्टरली रिझल्ट, ह्या दोनच गोष्टी इंडियन मार्केटला बूस्ट करू शकतात. आणि ह्या जर दोन गोष्टी आता होत नाहीत देन वी हॅव टू वेट टिल डिसेंबर, की ज्यावेळी स्टेट इलेक्शनचे रिझल्ट जे येतील त्याचा एक इम्पॅक्टसाठी आपल्याला थांबावं लागेल. बट ॲज ऑफ नाव सिच्युएशन नॉट दॅट ग्रेट. तर घाबरून जाण्याची गरज नाही आहे. मी जसं मगाशी बोललो की असे मेजर फॉल वगैरे आपल्या मार्केटमध्ये येणार नाहीत, कारण एक गोष्ट लक्षात घेऊया, आजही जगामध्ये स्ट्रॉंगेस्ट आणि फास्टेस्ट इकॉनॉमी ही भारतच आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही आहे. हा फक्त एक मार्केटचा आउटलुक आहे. काय झालं आहे की ह्याचा म्हणजे आता जो 1.5% फॉल आला ना, असा फॉल जवळपास 7 महिन्यानंतर आला. 13 मार्चला निफ्टी 1.5% पडलेलं, त्याच्यानंतर 1.5% एकही दिवस पडलं नव्हतं मार्केट, जे आता पडलं आहे. आता पण ॲक्च्युली 1.5 नाही 1.34 आहे. त्यामुळे कुठेतरी कॉशियस होतात. नंबर्स टर्म्समध्ये बघितलं 800 पॉईंट सेन्सेक्स, 250 पॉईंट निफ्टी, मग हे काही लोकांना मोठे वाटायला लागतात. बट एक लक्षात घ्या, जर हा फॉल एक्सटेंड होतोय तर ही एक बाईंग अपॉर्च्युनिटी आहे, कारण इंडियन मार्केटमध्ये मेजर फॉल होण्यासारखी सिच्युएशन का नाही आहे. मॅक्रो स्ट्रॉंग आहे, ओव्हरऑल आपली डोमेस्टिक इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, SIPचा थ्रू जो पैसा येतोय इक्विटी मार्केट्समध्ये हा खूप स्ट्रॉंग आहे. आणि जर ग्लोबल सिच्युएशन जर रिकवर होते त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो येणार आहे तो भारतासारख्या देशावरच येणार आहे. त्यामुळे हा फॉल किंवा येणाऱ्या पिरियडमधला हे जे करेक्शन आहे हे तुम्ही एक बाईंग अपॉर्च्युनिटी म्हणून नक्कीच वापरू शकता. बिफोर दॅट मला हे सांगायचं आहे, हे सर्व व्हिडिओ आपण पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठीच बनवतो, जेणेकरून एक थोडासा ह्या क्षेत्रातला तुमचा इंटरेस्ट टिकून राहील. ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह साईड असते, कारण इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला थोडं पॉझिटिव्ह असावंच लागतं, त्याशिवाय तुम्हाला तो अवेअरनेस किंवा तो उत्साहच येणार नाही गुंतवणुकीचा. त्यामुळे एक पॉझिटिव्ह शेड नेहमीच असते ह्या व्हिडिओजना, पण ह्याचा अर्थ तुम्हाला उद्युक्त करणं किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे लावणं हा नसतो. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो मला या व्हिडिओच्या निमित्ताने सांगायचा होता. बाकी
थोडं डिटेल आउटलुकसाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट येतेच आहे आमची, ती म्हणजे दिवाळी इव्हेंट. आय थिंक एव्हरीवन नोस. बऱ्याच जणांनी त्याचे पासेस घ्यायला सुरुवात देखील केलेली आहे. 11 नोव्हेंबरला दादर या ठिकाणी आपला हा कार्यक्रम होतो आहे आणि खूप छान उत्साह आहे लोकांचा. इनफॅक्ट मला सांगायला आवडेल, एक्झॅक्ट गेल्या वर्षी 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी होती आणि आपण तेव्हा तो दिवाळी इव्हेंट केला. त्याचं लिंक पण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेलच. खूप छान आणि तसंच मी सांगेन इथून पुढे पण त्याच निमित्ताने मी सांगेन की परत एकदा आपण सगळे एकमेकांना भेटू आणि खूप छानरित्या दिवाळी साजरी करू. लास्ट इयर नकळत तो ट्रेंड पडला, सगळेजण ट्रेडिशनल आउटलुकमध्ये आलेले. सो मी ह्यावेळी पण तसंच एक्सपेक्ट करतो आहे. एक मस्त वातावरण असतं तुमच्या सगळ्यांच्या समवेत आणि तो माहोलच वेगळा असतो. मार्केट वर असो खाली असो, इकॉनॉमी वेगळ्या अँगलने शिकणं आणि त्याच्यातून इन्व्हेस्टमेंटचे धडे घेणं हा एक वेगळाच प्रवास असतो आणि तोच आपण त्या ठिकाणी एक इव्हेंटच्या स्वरूपात अनुभवणार आहोत. बाकी अजून अनेक ॲक्टिव्हिटीज, अनेक इव्हेंट चालूच आहेत. अनेक मोठ्या अनाऊन्समेंट देखील आहेत, त्यासुद्धा आपल्या ह्या दिवाळी इव्हेंटमध्येच होणार आहेत. इनफॅक्ट मॅक्सिमम अनाऊन्समेंट ह्या आपल्या 5 नोव्हेंबरला असतात. यावेळी जवळपासच आहे दिवाळी आणि 5 नोव्हेंबर. तर ज्या सगळ्या अनाऊन्समेंट 5 नोव्हेंबरसाठी राखीव होत्या त्यासुद्धा आपण ह्यावेळी 11 नोव्हेंबरला आपल्या दिवाळी इव्हेंटमध्येच पाहणार आहोत. लवकरच भेटू आणि एकत्र मिळून दिवाळी साजरी करू. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.